नमस्कार. तर चला, आजपासून मी एक छान ब्लॉगचं चॅनल चालू करणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे एक गृहिणीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात आपलं थोडंसं वर्क पण होते आणि थोडंफार घरच्या गोष्टी पण असतात. भरपूर असं अलग-अलग वेगवेगळं सगळंच. तर त्यासाठी तुमचा मला सपोर्ट अवश्य लागणार आहे. माझे आधी चॅनल आहेत 1-2, पण मी आणखी एक आता एक ब्लॉगिंगचं स्पेशल चालू करणार आहे. तर बाहेर तुम्हाला फटाक्यांचा आवाज येत असेल तर आज दिवाळीचा दिवस आहे आणि दिवाळीच्या दिवसापासून आपण आपल्या ब्लॉगला चालू करणार आहे, म्हणजे ब्लॉगचं चॅनल. तर म्हणजे एक 2 दिवसाची दिवाळी दाखवलेली आहे. तर आमच्या भागात उद्याची दिवाळी करणार आहे आणि काही भागात आजची दिवाळी केलेली आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुखाने समाधानाची जाओ आणि याचबरोबर तुमचा मला सपोर्ट पण राहो. आणि माझे म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कशाच्या बाबतीत पाहायला आवडतील, म्हणजे मी एक शिलाई काम पण करते, मी क्लास पण घेते. माझं आता एक नवीन घरात माझं पदार्पण होणार आहे. म्हणजे मी नवीन घर बांधणं झालेलं आहे, तर तिथं आपली वास्तुशांती येत्या 24 तारखेला. तर तिथलाही थोडाफार शूट झालं तर मी तेही टाकणार आहे. आणि आता तिथली लगबग, एक दिवाळीची तयारी, त्याच्यात कपड्यांची गडबड, असा भरपूर लोड आहे. आणि त्याच्यात म्हणजे भयानक मला, कारण भांडे घासणे सर्व म्हणजे आवर-सावर भरपूर गोष्टी असतात आपल्या. तर ते आपल्याला सगळ्याच करणं आहेत. तर तुम्हाला असा म्हणजे छान वाटणार आहे माझे ब्लॉग, काही प्रश्नच नाही आहे. तर आत्ताही मी सध्या बाहेर अंधार दिसतं आहे तुम्हाला, तर आत्ताही सध्या मी ड्रेस शिवत आहे. उद्या सकाळी म्हणजे दिवाळीच्या वेळेस आमच्या मुलीला घालायचा आहे, तर साडीचा ड्रेस आहे आपला. तर तो मी शिवणार आहे. आणि जर तुम्हालाही लागत असले ना, तर मी माझा म्हणजे स्क्रीनवर एक नंबर देईल. तर तुम्हालाही जर ड्रेस वगैरे शिवून लागत असतील तर मी नक्की शिवून देईल. मी म्हणजे गोधड्या वगैरे किंवा नऊवार, आपल्या वन पीस ड्रेस, ब्लाऊज, म्हणजे जे तुम्हाला, म्हणजे तुम्ही एक कॅटलॉग पीस पाठवून द्यायचं आणि मी शिवून देऊ शकते. तर म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्यात की मी तेवढं देऊ शकते छानपैकी शिवून. तर तुम्हालाही शिवायचं असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. तर डोक्याला म्हणजे थोडेसे पांढरे पण केस झालेले आहेत. आता आपल्याला डोक्याला थोडंसं काळं पण लावायचं. आता उद्या सकाळी लावेल मी, कारण थोडंसं एवढंही जरी पांढरं असलं ना तरी चांगलं दिसत नाही. तर मी आता उद्या सकाळी लावणार आहे त्यासाठी. आणि त्याचसोबत म्हणजे फराळाचं पण झालेलं आहे माझं. फराळाचं थोडंसं म्हणजे शंकरपाळे झाले, अनारसे झाले आणि चिवडा झालेला आहे. तर आता चकल्या आणि शेव बघते. मग चकल्या उद्या मस्त सकाळी गरम करी सगळ्याला छान नाश्त्याला चकल्या देईल. आणि नंतर मस्त स्वयंपाक वगैरे करून आणखी थोडीशी खरेदी करायला पण जायचं आहे, पाहू उद्या कधी होते तर. आणि आता याच्यानंतर सध्याच्या म्हणजे परिस्थितीत मी आता सध्या खिचडी लावून गेलेली आहे. आणि सकाळच्या पोळ्या आहेत त्या. तर पोळ्या म्हणजे कारण गहू पण एवढे महाग झालेले आहे ना, तर वेस्टेज नाही जाऊ द्यायचं म्हणून मी त्या पोळ्या छान अशा तूप किंवा तेल लावून छान कडक करून देत असते. आणि त्यासोबत थोडंसं आता काही भाजी वगैरे कधी भाजी बघते काय करायची आहे तर आता आणखी माझं म्हणजे स्वतःचा ब्लाऊज शिवायचं राहिलं उद्या त्या दिवाळीसाठी. आणि त्याचसोबत मुलीच्या घागऱ्यावरचं हे अर्धवट ब्लाऊज झालेलं आहे हे वालं. तर तिला पूर्ण करायचं बाकी आहे, कारण आता हे एक कस्टमरचा ड्रेस आलेला आहे. तर कस्टमरचा ड्रेस मी अगोदर शिवून देत आहे म्हटलं, मग आपल्या रात्री पण केल्या जाईल. आणि एक अल्टरनेटसाठी पण आलेला आहे, तर त्याला तर पूर्ण उसवून वगैरे सगळं करून द्यावं लागणार आहे. मला त्याचं टेन्शन जास्त आलेलं आहे, कारण ते मुलगी छोटीशी आहे आणि तिचा ड्रेस तिनं खूप महागडा आणलेला आहे, म्हणजे 2,500 की 3,000चा ड्रेस आणलेला आहे तिने. पण तिला तो खूप लाँग होत आहे, मोठा रुंदेला होत आहे, कारण तिच्या बापाची ती बोलली मला कपडेच मिळत नाही. मग आता तेही करून द्यायचं आहे. आणखी नव्या घराचं थोडंफार डेकोरेशन बाकी आहे आपलं, ते डेकोरेशन पण करायचं आहे. माझे भांडे पण पडलेले आहेत, ते भांडे पण घासायचे आहेत. तर चला मग आता माझा ब्लॉग मी इथंच म्हणजे थांबवते, कारण एक पहिलाच ब्लॉग असल्यामुळे. आता एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, म्हणजे सॉरी नवीनच आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे माझं डेली रुटीन पाहायला आवडेल का, किंवा मग मी जे शिवते वगैरे ते पाहायला आवडेल का, किंवा मग माझ्या क्लासमध्ये काय चालते ते पाहायला आवडेल का, तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. बाय.